आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती. आणि माझं असं म्हणणं आहे की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली, म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय, ती पण सिरियस आहे. मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही. तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे, सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा. काय चाललंय गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना, आणि हिंस्त्रपणा म्हणजे किती हिंस्त्रपणा. ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे, त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे. मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे. तशीच आत्ताची ही केस आहे. तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील, तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे. दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत.